हा जो आपण शकून आणलाय ना, हा परत घेऊन जा. क्षमा करावी श्रीमंत सरकार. संभवतः रघुनाथजी महाराजांचं म्हणणं आपल्या समक्ष उचितपणे प्रस्तुत नाही करू शकले. तात्या, आपण काय समजावणार? त्यांचं मन तर त्यांनी स्पष्ट केलंय की आम्ही वरात घेऊन पिठूला नाही येणार. श्रीमंत सरकार, आमच्या महाराजांची वरात घेऊन येण्यास काहीच हरकत नाही, कारण की आमची झाशी इतक्या कठीण परिस्थितीतून जातीये. हे आपण चांगल्या प्रकारे जाणता की सिंहासनाच्या तीनही दावेदारांना महाराजांविरुद्ध कारस्थानात दंग पाहून हे इंग्रज त्यांना आणखीनच प्रोत्साहन देत आहेत. ज्या प्रकारे या फिरंग्यांनी बंगाल आणि महाराष्ट्र काबीज केला आहे, त्याच प्रकारे ते आमचा समृद्धशाली बुंदेलखंडही काबीज करू पाहत आहेत. अशा कठीण परिस्थितीत महाराजांचं झाशीतून निघणं त्यांच्यासाठी अत्यंत घातक सिद्ध होऊ शकेल. रघुनाथ सिंग, अशा बिकट परिस्थितीशी संपूर्ण हिंदुस्थान झुंजत आहे. याचा अर्थ हा तर नाही की आपण विवाहासारख्या महत्वपूर्ण संस्कारांच्या मर्यादा उधळून विच्छिन्न कराव्यात. छी 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 छी, किती खेदजनक गोष्ट आहे. आपल्या मित्रासोबत वराती बनून सफीपूरला येऊ शकतात, परंतु स्वतः आपली वरात घेऊन पिठूरला नाही येऊ शकत. नाही, मी माझ्या छकुलीचा इतका घोर अपमान नाही होऊ देणार. जर विवाह करायचा असेल तर वरात घेऊन पिठूरला यावं लागेल. श्रीमंत सरकार, पुरे. आम्ही या विषयावर अधिक चर्चा ऐकू इच्छित नाही. मोरोपंत, क्षमा करावी तात्याजी, परंतु आमच्यासाठी श्रीमंत सरकारांचा शब्दच ब्रह्मवाक्य आहे आणि आमच्या मनूवरती सर्वात जास्त अधिकार त्यांचाच आहे. जर आमच्या मनूच्या भाग्यामध्ये झाशीची राणी बनणं नसेल तर झाशीची महाराणी बनल्याबद्दल आपल्याला आमच्या खूप खूप शुभेच्छा. कृपया थांबावे. अक्षय तृतीयेचा प्रसाद ग्रहण करून जावा. विराजमान व्हा. प्रसाद ग्रहण करावा. हां. आम्हाला शिकवायला निघालीये. योग्यता माहितीये का स्वतःची? आमची इंदू कुलीन पेशव्यांची कन्या आहे. कुणा दासाची निर्लज्ज कुलकलंकित कन्या नाहीये. अरे देवा, अशा विलक्षण कन्येसोबत मी कशी वागले होते? अगं,
खा बाळा. आजी साहेब, मी माझ्या आईला तर नाही पाहिलं. जर आज ती असती तर कदाचित तिने पण मला असंच भरवलं असतं. हो ग बाळा, मी पण तुला आईसारखीच आहे ना. खा. परंतु मी तुझ्याशी असं काही वागले होते की कळत नाहीये कुठल्या तोंडाने क्षमा मागू. नाही नाही आजी साहेब, आपल्या कडक शिस्तीने मला बरंच काही शिकवलंय. नाहीतर तीर तलवारीच्या शिवाय काही माहिती. काय झालं बाळा? काही नाही आजी साहेब. दुखतंय? जाणते मी, तुला खूप कष्ट होत आहेत. अगं पण आपल्या याच गोष्टी तर आपल्या सुखी जीवनाचा आधार बनतात. विचार केला तर बरंच काही आहे. हे बघ, ही तू आहेस, हे तुझे पती आणि ही तुझी संतान. हे सगळं मिळून होतं एक साम्राज्य, ज्याची तू महाराणी बनणार आहेस मनू. म्हणून जोवर हे व्रत पूर्ण होत नाही, हे आपल्या बोटांभोवती बांधून ठेव. आता तुझ्या प्रत्येक कृतीतून एका महाराणीची प्रतिष्ठा झळकायला हवी. आजी साहेब, मला ह्याच्यासाठी काय करावं लागेल? ते मी सांगीन तुला. चल लवकर, आधी प्रसाद ग्रहण कर, मग जाऊया. तुझा शकून पण आलाय ना. मोरोपंतजी, ही गोष्ट तर आमच्या हातून निघून गेली आहे. आता अशी कठीण परिस्थिती आपणच सांभाळू शकाल. ह्यात मी काय करू शकतोय तात्याजी? आपण श्रीमंत सरकारांचं मन वळवू शकता. नाहीतर मी केलेले सर्व श्रम मातीमोल होतील आणि तुमच्या पुत्रीचं मणिकर्णिकेचं भविष्य पण. तात्याजी, मी आपणास आधीही सांगितलंय, श्रीमंत सरकारांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द आमच्यासाठी वेदवाक्य आहे. मनूचं भविष्य पण तेच ठरवतील. ये मनू बाळा, पाहिलंस? पहा, तुझा शकून आलाय. हे काय? हे परत का घेऊन चालले आहेत? जा बाळा, प्रणाम कर. वहिनी साहेब, काय झालं मोरोपंत? सर्व काही कुशल तर आहे ना? यशस्वी हो बेटा, यशस्वी हो. सदा सुखी राहा मुली.
श्रीमंत सरकारांनी झाशीहून आलेल्या शकुनाचा अस्वीकार केलाय. परंतु असं का केलं? महाराज गंगाधरराव वरात घेऊन पिठोरला येऊ इच्छित नाहीत. मनुबाळा, तुझ्या कक्षात जा. असं का केलं त्यांनी? वहिनी साहेब, ह्यांचं असं म्हणणं आहे की झाशीमध्ये अशी काही परिस्थिती आहे की महाराज गंगाधरराव पिठोरला येऊ शकत नाहीत. परंतु महाराज गंगाधररावांच्या म्हणण्यात श्रीमंत सरकारांनी केवळ स्वतःचाच नव्हे, मनूचा पण अपमान समजलाय. म्हणून त्यांनी या संबंधाचा अस्वीकार केलाय. प्राची, मी महाराणी सारखी दिसते ना? हा, थोडी थोडी दिसते. बास, गप्प बसा फिरंग्यानो. आम्हाला नकोय तुमची कमिशनरी. आम्ही आमचं राज्य शासन स्वतः चालवू. अरे देवा, मनूताई, काय झालंय ग तुला? मी तुला फिरांगी दिसतेय का? अगं नाही, आम्ही अशा प्रकारे त्यांना पळवून लावू. ठेंगा, अशा लहान सहान धमक्याने नाही पळून जाणार काय फिरंगी? मग कसे जातील ते? कसे जातील बरं? कसे जातील ते? अगं हो, तू नाना भाऊला सांगितलं होतस ना की माझ्यापाशी 10 हत्ती असतील, तर मग तू हत्तीवर बस, एक पुढे एक मागे. मग ओरडलीस ना तर धूम पाक सुटेल ते. नाना भाऊ, आपली मनूताई आता राणी बनणार आहे की नाही? तर मग तिचा हत्ती ती तुम्हाला देऊन टाकेल आणि तुमच्यासारखा ती ठेंगा नाही दाखवणार. काय झालं नाना भाऊ? चांगलं नाही झालं मनू. काय चांगलं नाही झालं? मनू, नियतीने हा संबंध स्वीकारला नाही. कुठला संबंध? मनू, आता तुझा विवाह झाशी नरेशांशी नाही होणार. आपण इथे काय करताय? बस असंच हुजूर, दिल बेचैन झालं म्हणून. आम्ही पण एक स्वप्न पाहत होतो. ठाऊक नाही कसल्या आवाजाने आमची झोपमोड झाली. जरूर आमच्या दिलानेच दस्तक दिली असेल आपल्याला. नाही, काहीतरी आवाज झाला. ते पहा, तिथं मणिकर्णिकेचं चित्र पडलंय. जा, उचला ते. मोतीजान, फरमाइये. आमच्या होणाऱ्या महाराणी मणिकर्णिकेच्या विषयी आपले काय विचार आहेत?
हुजूर, सर्वात आधी तर या खूबसूरत जहीन आणि बहादूर मलिकेसाठी या नाचीचा दिले मुबारकबाद कबूल करावा. आमची आपल्याकडून हीच उम्मीद होती मोतीजान. हुजूर, आम्ही आमच्या होणाऱ्या मलिकेच्या इस्तकबालमध्ये काही कसर नाही सोडणार. हुजूर, आपल्याला एक गोष्ट विचारायची गुस्ताखी करू शकते मी? आपल्या गुस्ताखी आम्हाला पसंत आहेत मोतीजान. झाशीच्या होणाऱ्या मलिकेच्या घरवालोनी आपल्या शर्ती मंजूर केल्या? बाजीराव, बाजीराव, तुम्ही मनूचा शकून परत केलात. जर गंगाधर रावांनी काही अटी घातल्या तर तुम्ही देखील मानायला हव्या होत्या. हेच सांगायचं ना आपणास. गंगाधर काही अटी घालत नाहीये, मला अपमानित करायचा प्रयत्न करतोय. काय? आपणास काय ठाऊक वहिनी साहेब, माझ्या मनाची काय अवस्था आहे ती. माझ्या अशा प्रकारे नकार द्यायचे परिणाम आमच्या छकुलीला भोगावे लागत आहेत. जर मोरोपंत पिठोर शिवाय कुठे दुसरीकडे राहत असताना तर गंगाधरने ही अट घातलीच नसती. मला माहितीये बाजीराव, तुझ्या स्वाभिमानाला खूप मोठा धक्का बसलाय. परंतु जरा विचार कर की तुझ्या छकुलीला याहून अधिक चांगला वर मिळू शकतो. माहित नाही. एक उपाय आहे माझ्यापाशी बाजीराव. जर त्यांनी अटी घातल्या आहेत तर अटी तुम्हीही घालू शकता. त्यांना मानाव्याच लागतील. हो बाजीराव. जा, लवकर जाऊन सामान ठेवा. चला रघुनाथजी, झाशीला परत जाऊया. तात्याजी, तात्याजी, जरा थांबावं. एक अतिशय शुभ समाचार आहे. श्रीमंत सरकारांनी महाराज गंगाधररावांची अट मान्य केली आहे. हे माते दुर्गे, भगवंता, तू धन्य आहेस. परंतु आमच्या श्रीमंत सरकारांची पण एक अट आहे. आता श्रीमंत सरकारांची काय अट आहे मोरोपंतजी? फक्त हीच की महाराज गंगाधररावांच्या अटीनुसार ते मनूला झाशीत तर पाठवतील, परंतु ते स्वतः या विवाहाला उपस्थित राहू शकणार नाहीत. पण आप्पा, आजोबा माझ्या विवाहासाठी नाही येणार? तुमच्या महाराजांनी माझ्या आजोबांचा अपमान केलाय. अप्पा, मला या बंधनातून मुक्त करा. मी हा विवाह नाही करणार.